माधवी बुखरे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आहे वटपौर्णिमा विशेष। तर मी माझी वटपौर्णिमा कशी साजरी केली ती तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे। चला तर जाऊया मग आजच्या व्हिडिओकडे। तर सगळ्यात आधी सर्व माझ्या महिला मंडळ मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आता हा आपला सगळ्यात आवडतीचा सण राहतो, सौभाग्याचा सण राहतो नाही का। आता मस्त नटायचं, छान वडाला जायचं, वडाची पूजा करायची, हे सगळ्याच मैत्रिणींना आवडते हो ना। मला तर आवडते। नंतर इथे बघा आता वटपौर्णिमा पण आहे आणि माझ्या पौर्णिमेच्या नेहमी ठरलेल्या सेवा पण राहतात। आता त्याच्यातलीच एक ही आहे म्हणजे कोणती तर गॅसची पूजा करणं। आता मी गॅसची पूजा करते आणि पुन्हा आता गॅस समोर एक स्वस्तिक पण काढते। आता हे कुठून शिकले मी तर एक पूजा लाईफस्टाईल म्हणून चॅनल आहे, तर ती खूप छान सेवा सांगते। आता सगळ्या काही तिनं जे सांगल्या त्या काय आपण नाही करू शकत, पण जशा जमते तशा, जशा आपल्या ज्यानं होते तशा सेवा मी करण्याचा प्रयत्न करते। ती एवढ्या छान सेवा करते आणि सांगते पण एवढ्या चांगल्या पद्धतीने। तुम्ही एकदा तिचं चॅनल नक्की पाहू शकता, एक पूजा लाईफस्टाईल म्हणून आहे, खूप सुंदर सेवा सांगते। आता तिचंच ऐकून मी ही सेवा करायला लागले। आता मला करूनही म्हणजे ही सेवा चालू करूनही मला कमीत कमी 2 वर्ष झाले, पण आता जेव्हापासून मी ही सेवा करायला लागली खरंच अगदी छान वाटते। आपल्या किचनमध्ये, आपल्या घरामध्ये अगदी प्रसन्नता येते। खूप सुंदर अशी सेवा आहे आणि काही अवघड नाही, काही नाही, खूप सोपी अशी सेवा। तर कसं आता उठल्या आधी आपण आपल्या गॅसची पूजा करायची, छान गॅसपाशी दिवा लावून घ्यायचा, जमला तर तुपाचा लावायचा आणि जर तुपाचा नाही शक्य झाला तर तेलाचाही आपण दिवा लावू शकतो। आणि इथे अगोदर काढायचं गॅससमोर स्वस्तिक, तुपाने स्वस्तिक काढायचं। आता तुपाने काढणं झालं की तिथे काढायचं हळदीने, त्याच तुपाचं, आता जसं आपण तुपानं स्वस्तिक काढलं त्याच स्वस्तिकावर हळदीने स्वस्तिक काढून घ्यायचं, थोडी हळद ओली करून। आणि हळदीनं स्वस्तिक झालं की नंतर मग कुंखाने काढून घ्यायचं। तर त्याच्यावरच समजा 3दा स्वस्तिक काढायचं, अगोदर तुपाने काढायचं, नंतर हळदीने काढायचं आणि नंतर काढायचं ते आपल्या कुंखाने। खूप छान सेवा आहे खरंच, अगदी मन प्रसन्न होऊन जातं आपल्यालाच, आपली म्हणजे एक पॉझिटिव्हिटी तयार होते आपल्या घरामध्ये। आणि आता असं कुठलं देवाचं कार्य केलेलं की असंही आपल्या घरात पॉझिटिव्हिटी तयारच होते। आता पहिलं आपलं हे अन्नपूर्णा आपली असते, तर आता म्हणजे आपल्या घरातलं पहिलं पूजन म्हणजे गॅसचं राहते की अन्नपूर्णेचं पूजन, पण हे खूप सुंदर अशी सेवा आहे। जर जमेल ना कोणाला तर नक्की करा। तुम्हाला जर ही सेवा आवडली असेल ना, केलं की अगदी छान वाटते। आणि आता माझ्या ही सवयीमध्ये पण एक झालेलं आहे की मला पौर्णिमेला माझ्या सेवा ठरलेल्याच राहतात। आता थोडीशी सकाळी धावपळ होते, पण केल्यानंतर मनाला अगदी छान वाटतं, अगदी प्रसन्न वाटतं आणि खूप मस्त अशी सेवा आहे। तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा। नंतर छान असा धूपदीप दरवळून, म्हणजे धूपदीप छान दाखवून घ्यायचा गॅसला, समोर जिथं स्वस्तिक काढलं तिथं छान धूप दाखवून घ्यायचा, प्रसाद ठेवायचा आणि छान अशी अन्नपूर्णा मातेला आपल्या घराच्या सुख शांती समाधानासाठी, आपल्या घरात धनधान्याची कमी न होण्यासाठी छान अशी अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची। तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीनं पूजा करायची। आणि आता नंतर दुसरं जे काम राहते माझं काम म्हणजे माझी ती सेवा। आता हे कुठलं काम नाही, ही खरंच सेवा आहे आणि ती आपल्यासाठी चांगली असते, काय म्हणजे आपल्या घरासाठीच खूप चांगली असते ही सेवा। तर खूप छान आहे। आता ही सेवा केल्यावर पण आपल्या घरात खूप छान वाटतं। आता ही म्हणतात की लक्ष्मी मातेची पण आवडती सेवा आहे, तर आपल्या उंबरठ्याला समोरच्या हळदीचं लेपन करायचं। तर इथे बघू शकता मी इथे केलेलं आहे। आता हे पण मी प्रत्येक पौर्णिमेला करते। आता कोणी तर दररोज करते, कोणी आठवड्यातून एकदा करते, कोणी अमावस्या पौर्णिमेला करते, पण आता मला जमते तशा पद्धतीने फक्त पौर्णिमेलाच करते। आणि नंतर इकडं हळदीचं लेपन वगैरे झालं छान असं, आणि नंतर छान रांगोळ पण काढून घेतली। आता माझ्याकडची पांढरी रांगोळ संपली म्हणून इथे मी कलरनेच रांगोळी काढली, पण पांढऱ्या रांगोळीने जर कलर भरला तर ती रांगोळ खरंच सुंदर दिसते। आणि नंतर मग छान इकडे दारात पण स्वस्तिक काढून घ्यायचं असते, पण आता हे एवढं उंच असलं त्याच्यामुळं मी फक्त हळदीनेच स्वस्तिक काढून घेतलं। इथंही तसंच स्वस्तिक काढायचं असते, आधी तुपाने, नंतर हळदीने आणि नंतर कुंखाने, पण आता हे उंच असल्यामुळं मला तेवढं काही शक्य नाही झालं। मी फक्त इथे हळदीनेच स्वस्तिक काढून घेतलं। आता ही माझी सेवा झाली, नंतर निघाले मी आपल्या समोरच्या
कामासाठी. आता काम म्हणजे समोरचं कोणतं की आता देवपूजाला लागले होते. आता देवपूजा राहिली होती करायची, नंतर लागले मी इकडे देवपूजेला. आता माझी देवपूजा अशी राहते, मी प्रत्येक देव असा वेगळा वेगळा घेऊन धुत असते. असा आता कोणाकोणाची सवय राहते की सगळे देव एकत्रच करायचे आणि नंतर धुवायचे. आता तशी माझी सवय नाही. आता ते आधी पण मी करायची बरं असंच, पण तुम्हाला जसं सांगलं आधी मी की पूजा लाईफस्टाईलचा मी व्हिडिओ पाहिला, त्याच्यातच तिनेच सांगलं की देवांना अशा पद्धतीने आंघोळ घालायची. आणि दुसरी सेवा राहते माझी ती कुंकुमार्चन आणि पुन्हा रेणुका मातेचा घट मांडणं राहते. ही सगळ्या माझ्या सेवा झाल्या होत्या. इथे बघू शकता मस्त असा रेणुका मातेचा घट मांडला, कुंकुमार्चन केलं माझ्या लक्ष्मी मातेला आणि छान अशी माझी पूजा इथे झाली. हो ना. आता चाललं स्वयंपाक. आता स्वयंपाक करून ताट मांडायचं, तयारी करायची आणि नंतर जायचं वडाला. आता स्वयंपाक करून गेलं म्हणजे आलं की डायरेक्ट जेवायचं काम राहते. आज सकाळच्या स्वयंपाकाला सुट्टी होती. आज फक्त वळवटावर भाजलं, वळवट दूध सकाळी केलं होतं. झालं बाकी दुसरा स्वयंपाक करायचं काम पडलं. आता मी करते स्वयंपाक, नंतर भेटू आपण तयारीसोबत. आता बाकी सगळा माझा स्वयंपाक इथे आटोपला होता. आता फक्त नैवेद्यच करायचा राहिला होता. तेच मग मी इथे सगळ्या गावातल्या देवांना वगैरे नैवेद्य वगैरे केले. आता इथे बघू शकता छान नैवेद्याचं ताट मांडलं, घरचे नैवेद्य वेगळे काढून ठेवले आणि इकडे जाण्यासाठी पण देवाचं वडाचं पण ताट मांडलं. ओटीचं सामान, बांगड्या वगैरे सगळं इथे मी घेतलं आणि नंतर इथे काढलं हे मेकअपचं सगळं. आता सगळं काही इथे नाही काढून ठेवलं मी, जेवढं मला आता आठवण आली तशी काढून ठेवलं आणि रिझल्ट बघा हा असा आला. आता बाकीचा मी क्लिप वगैरे काही घेतली नाही, फक्त फोटोज दाखवला. बघू दे ना तू कसा मेकअप केला, दाखव ना एकदा. आली इकडे बघू दे एकदा. अरे बापरे, तू कोण मेकअप केला रे पिल्लू? तू कोण मेकअप केला सांग, तसं नाही करू सांग ना. मध्येच माझ्या नक्षूची पण मस्ती. आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने मी छान अशी मेहंदी काढली होती. ही मेहंदी मला माझ्या नंदनबाईने काढून दिली होती. खूप सुंदर दिसत होती हातावर, अगदी छान. आणि चला म्हटलं आता एवढा मेकअप केला, थोडंसं नटलो, तर चला आता थोडेफार फोटोज पण काढून घेऊ. आता ती पहिली जी बांगड्याची पोज आहे ती जुनी झाली खूप, पण ती इतकी सुंदर पोज आहे, मला प्रचंड आवडते ती पोज. आता आपल्या लग्नात माझ्या लग्नात काय ती पोज दिली नव्हती, चला म्हटलं मग आज देऊन घेऊ. नंतर इकडं फोटो वगैरे काढणं झाले मस्त असे छान छान. आता माझ्या अहोंनीच हट्ट करून मी त्यांच्याकडूनच फोटो काढून घेतले. नंतर फोटो वगैरे झाले आणि नंतर निघालो मी खाली जायला. आता मग नंतर माझ्या सासूबाईची पण तयारी झाली होती. नंतर आम्ही निघालो मग इकडे वडाला जाण्यासाठी. आता ह्या आहेत माझ्या सगळ्यात लहान सासूबाई. आता इथे बघू शकता आलो आम्ही इथे वडाच्या पूजेला. आता इथल्या काही जास्त क्लिप म्हणजे घेतल्या तशा बऱ्याचशा, पण काही अशा घेतल्यात क्लिप. इथे बघू शकता अशा पद्धतीच्या आडव्या क्लिप काय घेतल्याच नाहीत. आता भरपूर गर्दी पण होती, चला म्हटलं जेवढ्या जमल तेवढ्या घेऊत. आता इकडे आमची पूजा वगैरे चालली होती. इकडे छान वडाची पूजा वगैरे करणं झालं होतं. आता नंतर जे धाग्यानं गुंडाळायचं राहते ते आमचं इथे चाललं होतं. तुम्ही इथे बघू शकता खूप गर्दी झाली होती. आज मुहूर्त पण तेवढा काही जास्त नव्हता. आता आम्ही आल्यावर पण आम्हाला थोडा वेळ बसावंच लागलं आणि नंतर म्हणजे कमीत कमी आम्हाला 20 मिनटं आल्यावर बसावं लागलं. मग बाकी सगळीकडचे आमच्या इथे मठामध्ये खूप सारे देव आहेत. आता नंतर तुम्हाला एखाद्या वेळेस मी याचा पण व्हिडिओ मंदिरातला पण डिटेलमध्ये दाखवते. नंतर मग इकडे पूजा वगैरे झाली. मग नंतर इकडे आमचं चाललं होतं बायकांचं ओट्या वगैरे भरणं, हे झालं आणि नंतर आलो मग घरी. आता घरी आल्या आल्या एवढी गरमी व्हायला लागली, काही सांगायचं काम नाही. आल्या आल्या जाऊन कूलर पुढे उभं राहिलं. इथे बघू शकता प्रचंड आज अगदी इतकी गरमी व्हायला होत होती, काही सांगायचं कामच नाही. खूप असा कूलर पुढे येऊनसुद्धा खूप गरम लागत होतं. चला तर मग मी माझा आजचा लॉंग व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.